एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आमदार प्रशांत बंब यांनी भेट देत पाठिंबा जाहीर केला आहे। गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी गंगापूर एसटी आगारमध्ये एसटी कर्मचारी यांनी पुकारलेल्या आंदोलनास भेट दिली आहे। त्यांच्या मागण्या आणि अडचणी समजून घेतल्या असून एसटी कर्मचाऱ्यांना आपले पूर्ण सहकार्य राहील असं सांगितलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना पत्र देत असल्याचे सांगितलंय। यावेळी आंदोलनात सामील एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एसटी कर्मचारी यांच्या मागण्या रास्त असल्यानं व आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू असल्यानं सरकारने आंदोलनाची दखल त्वरित घ्यावयास पाहिजे होती, अशी चर्चा उपस्थित कर्मचारी यांच्यात त्या प्रसंगी घडली आहे। विविध प्रलंबित मागण्या व थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेनं आज राज्यभर आक्रोश आंदोलन पुकारलं। कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले असून असे असताना गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे। विलिनीकरण, वार्षिक वेतनात 3% वाढ, घर भाडे लागू करावे, राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता 28% लागू करण्यात यावा, नियमानुसार अग्रिम रक्कम 12,500 द्यावे आदी मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे। आमदार प्रशांत बंब यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत सांगितले, एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू म्हणून सांगतात आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी एसटी कर्मचारी वैफल्याने आत्महत्या करतात। आता तरी सरकार जागे होणार की नाही असा प्रश्न आमदार बंब यांनी उपस्थित केलाय। यावेळी आमदार प्रशांत बंब, नगरसेवक प्रदीप पाटील, आमदार स्वीय सहाय्यक रज्जाक पठाण, प्रशांत मुळे, अतुल राजकर, सरपंच ज्ञानेश्वर यादव, नवनाथ सुरासे, डॉक्टर प्रशांत पंढुरे, राजेंद्र राठोड, संदीप बोजवारे, गोपाल वर्मा आदींसह एसटी कर्मचारी वाहक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज गंगापूर आगारमध्ये मी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्याकरता आलेलो आहे। खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या राज्यामध्ये की आपल्या योग्य मागण्या मानतोय मी। म्हणजे याचा अर्थ असा की मला सांगा, 500 रुपये रोज आणि 400 रुपये रोजवर दिवसभर कंडक्टर आणि ड्रायव्हर राबतो, कर्मचारी राखतो आणि तो सांगतोय की आम्हाला किमान आमचं घर चालावं इतकं वेतन मिळालं पाहिजे। आणि अशा करता 35 लोकांना आत्महत्या कराव्या लागल्या। अत्यंत दुर्दैवाचा हा पूर्ण दिवस आपण बघतोय सगळे। माझं सरकारला म्हणणं असं आहे की आज वाद काय चालू आहे, सन्माननीय मंत्री महोदय सांगतायत, परिवहन मंत्री महोदय, की संप अगोदर मागे घ्या नंतर मी चर्चा करीन। अरे पण संपकऱ्यांची मागणी अशी आहे की तुम्ही अगोदर चर्चा करा। आमचे प्रतिनिधी येऊ लागले, शासनामध्ये विलिनीकरण आजच्या आज ताबडतोब होऊ शकत नाही हे ते समजतायत। त्यांना एक मर्यादा पाहिजे आहे, किंवा तुम्ही किमान आज सरकारमध्ये नोकरी लागल्यावर 18 वर्ष काम केल्यानंतर 13 आणि 14 हजार रुपये फक्त त्यांच्या हातामध्ये पडतायत। इतकं फक्त 15,000 रुपये पगार आहे, पेन्शन 2,000 रुपये पण भेटणार नाही। टप्प्याटप्प्याने तुम्ही आम्हाला आश्वासित करा। किमान जो महागाई भत्ता होता 36%, 39% मागचा जर धरला आपण तर 5-7 हजार रुपये वाढ झाली। आज आम्हाला 25,000 किमान 1,000 रुपये रोज आम्हाला आमचं पोटा पाण्याकरता भेटला। आणि भविष्यामधली आम्हाला तुम्ही जर व्यवस्थितरित्या लेखीमध्ये शब्द दिले तर आम्ही हा संप मागे घ्यायला तयार आहोत।